नाशिकचं ध्वजवंदन न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज आहेत। गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण हा कार्यक्रम करण्यात भुजबळांनी नकार दिलेला आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा गोंदियामध्ये ध्वजारोहण करतील। शासनाकडून नव्यानं परिपत्रक जारी करण्यात आले। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन, काय सविस्तर माहिती? छगन भुजबळ नाराज असल्याचं चित्र आहे। निश्चितच मेघना, ज्या प्रकारची आपल्याला माहिती आहे, राज्यातील 2 जिल्ह्यांमध्ये सध्या पालकमंत्री पदाचा वाद अद्यापही मिटलेला नाहीये। त्याच्यामध्ये नाशिक आणि रायगडचा समावेश आहे। रायगडमध्ये जरी आदित्य तटकरे आणि भरत गोगावलेमध्ये वाद असला तरी सध्या रायगड जिल्ह्यातील ध्वजवंदनाचा मान आहे तो तटकरेंना गेलेला आहे। मात्र नाशिकमध्ये जर पाहिलं तर 3 मंत्री त्याच्यावरती दावा ठोकून आहेत। त्याच्यामध्ये एक गिरीश महाजन असतील भाजपकडून, दुसरे शिवसेनेकडून दादा भुसे असतील, तर तिसरे राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत होतं। मात्र सध्या या ठिकाणी ध्वजवंदनाचा मान आहे तो गिरीश महाजन यांना दिलेला आहे आणि दादा भुसे यांना अमरावतीचा, छगन भुजबळ यांना गोंदिया जिल्ह्यातून ध्वजवंदन करण्याचे आदेश देण्यात आलेले होते। मात्र या ठिकाणी नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी आपण गोंदिया जिल्ह्यात जाणार नसल्याची माहिती शासनात कळवलेली आहे। परिणामी आता या ठिकाणी मंत्री मंगल प्रभात लोढा यांना ध्वजवंदन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परिणामी महायुतीमधील धुसफूस आहे ती पुन्हा एकदा समोर येताना पाहायला मिळते। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।